नमस्कार मैत्रिणी, नम्रता कृष्ण या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपला विषय आहे प्राजक्ताच्या फुलांचा हार कसा करायचा। मी तुम्हाला मागे सुरुवातीला प्राजक्ताचं फूल कसं करायचं ते शिकवलं होतं। आज परत मी तुम्हाला फूल शिकवणार आहे आणि प्राजक्ताच्या फुलांचा हार कसा करायचा ते शिकवणार आहे। तर हार बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 5 नंबरचे पांढरे मोती घेतलेले आहे, 6 नंबरचे केशरी मोती घेतलेले आहे, 5 नंबरचे केशरी मोती घेतलेले आहे, 5 नंबरचा हिरवा मोती घेतलेला आहे, नायलॉन धागा घेतलेला आहे आणि हा नायलॉन दोरा घेतलेला आहे हार बनवण्याकरता। कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे। चला तर मग आता आपण आधी फूल बनवायला सुरुवात करूया। हे पहा, सुई घेतलेली आहे। सुईमध्ये हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे, धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 3 केशरी मोती ओवून घ्यायचे आहे। माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आता आपल्याला हे 3च मोती घ्यायचे, 6 नंबरचे केशरी कलरचे। आता आपण हे 3 मोती ओवून घेतल्यानंतर ही जी गाठ आहे त्या गाठीतून हा जो मोती आहे समोरचा त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची। ही अशी सुई बाहेर काढून घेतली। हे असं त्रिकुट इथे 3 मोत्यांची डिझाईन तयार झालेली आहे। आता आपण प्रत्येक मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊया। हे पहा, मी प्रत्येक मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आणि आता आपल्याला काय करायचं पहा, 4 पांढरे मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे। 4 पांढरे मोती आपल्याला धाग्यात ओवून घ्यायचे। आपल्याला हे 6 पाकळ्यांचं फूल बनवायचं आहे। आता पहा, आता आपण हे 4 मोती ओवून घेतले पांढरे, तर हा एक मोती बाजूला करून पांढरा हा जो 2 नंबरचा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची। ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे आणि आता परत आपल्याला 2 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे। म्हणजे इकडच्या साईडला 4 मोती आणि इकडच्या साईडला 4 मोती असे आपल्याला दिसतात। आणि ज्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची, ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे। ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली, पहा, धागा ओढून घ्यायचा आहे। अशी इथे आपली एक पाकळी तयार झाली। आता परत आपण ह्या दुसऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ। ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आपल्याला 4 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे। हे पहा, हे 4 मोती ओवून घेतले आणि परत आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू, 2 नंबरचा पांढरा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढली, पहा, धागा ओढून घ्यायचा आहे। परत आपल्याला 2 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे। हे असे 2 मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत त्याच दिशेने बाहेर काढायची आहे। हे पहा, मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, त्याच्यातूनच मी सुई परत बाहेर काढून घेते। ही अशी सुई बाहेर काढून घेतली। आता लगेच आपण त्याच्या पुढचा एक केशरी मोती बाकी आहे त्याच्यातून सुई बाहेर काढू। हे पहा, ही इथे दुसरी पाकळी तयार झाली। आता हा एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली, पहा, धागा ओढून घेतला। परत 4 मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे पांढरे। आणि परत आपल्याला हा एक मोती बाजूला करून त्याच्यातला जो दुसरा मोती 2 नंबरचा त्याच्यातून सुई बाजूला बाहेर काढायची आहे आणि परत 2 मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे। आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची। तर आपण आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला। इथे आपल्या ह्या 3 पाकळ्या तयार झाल्या, पहा। आपल्याला 6 पाकळ्या बनवायच्या। आता 6 पाकळ्या कशा बनवायच्या ते पहा। आता आपण ही पाकळी केली, ह्या पाकळीतला हा खालचा मोती आहे ह्याच्यातून सुई अशी वरती बाहेर काढायची। ही अशी सुई बाहेर काढली खालच्या मोत्यातून, हा एक मोती धरून परत 3 मोती आपल्याला धाग्यात ओवून घ्यायचे आहे। हे पहा, हे 3 मोती ओवून घेतले आणि
परत आपल्याला ह्या एका मोत्यातून सुई परत बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला आणि आता आपल्याला एकच मोती धाग्यात ओवायचा आहे. पहा, हा एक मोती ओवून घेतला म्हणजे आपले इथे 4 मोती तयार झाले. 1 2 3 4, 1 2 3 4. ह्या पाकळीतला हा खालचा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला परत त्याच्या पुढचा एक केशरी मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. प्राजक्ताचं फूल बनवायला एकदम सोपं आहे आणि हार तर एकदम सोपा आहे, करून पहा. हे पहा, आता परत आपण ह्या पाकळीतला हा एक खालचा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि आता परत आपल्याला 3 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे 3 मोती ओवून घेतले पहा. आणि आता परत आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता परत एक मोती धाग्यात ओवायचा. अशा प्रकारे आपलं हे प्राजक्ताचं फूल इथे तयार होत आलेलं आहे पहा. ह्या पाकळीतल्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आपल्या इथे 5 पाकळ्या तयार झाल्या. आता आपल्याला 6वी पाकळी करायची. तर आता आपण ह्या एका केशरी मोत्यातून सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता ह्या पाकळीतला हा मोती, ह्याच्यातून सुई वरती काढायची आहे. ही अशी सुई वरती काढून घेतली आणि परत आता आपण 3 मोती ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले आणि परत आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. खालच्या दिशेने ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता परत एक मोती आपल्याला ओवून घ्यायचा आहे. हा एक मोती ओवून घेतला आणि ह्या पाकळीतल्या ह्या मोत्यातून सुई वरती काढली. आता ह्या पाकळीतला हा मोती खालचा, ह्याच्यातून सुई अशी आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, असं आपलं फूल तयार झालं प्राजक्ताचं. आता आपल्याला खालचं देठ तयार करायचं आहे फुलाचं. तर ते कसं करायचं पहा. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, लगेच त्याच्या शेजारच्या मोत्यातून पण सुई आपण परत बाहेर काढू. हे पहा, ही अशी सुई काढली ह्या मोत्यातनं. मग आपण ह्या एका केशरी मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. परत ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता आपल्याला देठ करायचं आहे. तर देठ कसं करायचं, आपला हा दोरा असा मध्यभागी आणायचा आहे आपल्याला सुईमधला. ह्या एका धाग्यातून असा आपण ही सुई वरती बाहेर काढली पहा. आडवी काढली आपण सुई आणि धागा ओढून घेतलेला आहे. आता परत आपल्याला ह्या इथे सुई परत बाहेर काढायची अशी आणि हा धागा मध्यभागी आला पहा. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 6 नंबरचे 3 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 मोती ओवून घेतले. हे इथे आपलं देठ तयार झालं. आता हे 3 मोती ओवून घेतल्यानंतर हा जो मोती आहे ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. पहा, हे असं आपलं प्राजक्ताचं फूल इथे तयार झालेलं आहे. आता आपण इथे गाठ पाडून घेऊ. ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि आता आपल्याला हार बनवायचा आहे. हे मी तुम्हाला आता फूल शिकवलं. आता मी तुम्हाला हार शिकवते. हे पहा, हे फूल झालं इथे. आता मी तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये हार कसा करायचा ते शिकवणार आहे. ही अशी आपली इथे प्राजक्ताची फुलं तयार झाली पहा. ही अशी फुलं तयार करून घेतलेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.